नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. मित्रांनो, थंबनेल बघून तुम्हाला कळालेलं असेल की आजचा टॉपिक आपला डी वाटी युनिव्हर्सिटीला रिमेडियल जे आहे, रिमेडियल बंद झाले आहे. तर फायनल इयरला फक्त जी आहे ती रिमेडियल त्यांनी आता ठेवलेली आहे डी वाटी युनिव्हर्सिटीने. तर रिमेडियल जी आहे ती फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर या विद्यार्थ्यांसाठी परत येऊ शकते का, आणि समजा परत येण्यासाठी आपल्याला काय केले पाहिजे विद्यार्थ्यांनी, आणि त्यानंतर फायनल इयरला जर का रिमेडियल दिली आहे तर ती कधीपासून सुरू होणार, यावर सुद्धा आपण आज बोलणार आहोत. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे कमेंट होते मित्रांनो की रिमेडियल एक्झामवर काही अपडेट आहे का सर. तर रिमेडियल एक्झामवर काही अपडेट तर नाही आहे, बट आपण आता बोलणार आहोत की रिमेडियल एक्झाम जे आहे फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी, सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी आणि थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी परत येईल का, आणि जर का परत आली तर कशा पद्धतीने परत येईल, आपल्याला परत येण्यासाठी काय काय करावं लागेल, तर यावर सुद्धा मी बोलणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा मित्रांनो, जराही स्किप करू नका. आणि आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर बघा मित्रांनो, रिमेडियल एक्झामचं जर सांगायचं झालं तर जवळजवळ 1 ते 2 हप्त्यापूर्वी आपल्याला एक ऑफिशियल जो डी वाटी युनिव्हर्सिटीने GR दिलेला आहे, त्यामध्ये त्यांनी स्पष्ट मेन्शन केलं आहे की फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी रिमेडियल राहणार नाही, आणि फायनल इयरच्या विद्यार्थ्यांसाठी रिमेडियल आहे. बट रिमेडियल जे आहे ती लाँग आन्सर पॅटर्नमध्ये आहे. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो, लाँग आन्सर पॅटर्नमध्ये त्यांची जी रिमेडियल आहे ते रिमेडियल होणार आहे. याचा अर्थ असा आहे मित्रांनो की जवळजवळ सर्वच विद्यार्थ्यांसाठी त्यांनी जे आहे रिमेडियल बंद केलेले आहे, आणि फक्त फायनल इयरच्या विद्यार्थ्यांसाठी लाँग आन्सर म्हणून रिमेडियल जे आहे ती दिलेली आहे. बट आय थिंक ती जी लाँग आन्सर आहे मित्रांनो, तीसुद्धा रिमेडियलच्या नावाने जे आहे ते सप्लिमेंटरी टाईपच जी आहे ती एक्झाम होऊ शकते असं मला वाटतं. तर बघा मित्रांनो, सर्वात प्रथम आपण बघणार आहोत रिमेडियल एक्झाम जी आहे ती परत येईल का. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी नवीन GRच्या हिशोबाने फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर या विद्यार्थ्यांना रिमेडियल जी आहे ती कॅन्सल झालेली आहे, आणि फायनल इयरच्या विद्यार्थ्यांना लाँग आन्सर पॅटर्नमध्ये रिमेडियल होणार आहे. मित्रांनो, रिमेडियल परत येण्यासाठी जे काही फॉर्मॅट वगैरे इंस्टाग्रामवर किंवा तुम्ही डी वाटी ऑफिशियल ग्रुपवर बघत असणार, तर त्याविषयीसुद्धा आपण बोलणारच आहोत की त्या संबंधित आपण काय करू शकतो, रिमेडियल परत होण्यासाठी विद्यार्थ्यांनी काय केले पाहिजे यावर सुद्धा आपण बोलणार आहोत. त्यापूर्वी मी एक पॉईंट जो आहे तो तुमच्यासमोर मांडू इच्छितो. तर बघा मित्रांनो, आता रिमेडियल जी आहे ती कॅन्सल केलेली आहे, आणि रिमेडियल कॅन्सल केल्यानंतर मित्रांनो, समजा आपण फर्स्ट इयर, सेकंड इयरचे विद्यार्थी जे आहेत, फर्स्ट इयर टू थर्ड इयरपर्यंतचे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना आता रिमेडियल कॅन्सल आहे. बट त्या विद्यार्थ्यांनी जर का समजा रिक्वेस्ट केली किंवा प्रोटेस्ट वगैरे केले, किंवा जे आहेत रिक्वेस्ट लेटर प्रत्येक कॉलेजमध्ये पाठवली, त्यानंतर ऑफिस पाठवला, मेल्स पाठवले, तर रिमेडियल परत येऊ शकते मित्रांनो. बट जी रिमेडियल एक्झाम तुमची परत येईल त्याचे जे एक्झाम पॅटर्न आहेत, एक्झाम पॅटर्न ते तुमच्या रिमेडियल एक्झाममध्ये चेंज करू शकतात. एक्झाम पॅटर्न ते कुठला ठेवतील मित्रांनो, बघा आता फायनल इयरचे जे विद्यार्थी आहेत, फायनल इयरच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी रिमेडियल अलाव केलेली आहे. बट त्या रिमेडियलचा पॅटर्न जो आहे तो लाँग आन्सर पॅटर्न जो आहे तो तुमचा असणार आहे. रिमेडियलचा जो पॅटर्न आहे तो लाँग आन्सर असणार आहे. जर समजा थर्ड इयरपर्यंत विद्यार्थ्यांनी जर का प्रोटेस्ट केली, रिक्वेस्ट केली, त्यानंतर जीमेल्स वगैरे पाठवले, आपण त्याबद्दल बोलणारच आहोत, जीमेल्स वगैरे कसे पाठवायचे, त्यानंतर रिमेडियल संबंधित आपण अजून काय करू शकतो. तर या ठिकाणी आपण बघायचं झालं तर जरी आपण काही हे सर्व केलं तर त्यामध्ये ते रिमेडियल वापस आणणार, बट रिमेडियलचा पॅटर्न आहे तो पॅटर्न जे आहेत ते चेंज करू शकतात. MCQ पॅटर्न जे आहेत ते रिमेडियलमध्ये ठेवणार नाहीत असं मला वाटतं. तर मित्रांनो, हे जस्ट माझं प्रेडिक्टेशन आहे. या ठिकाणी रिमेडियल एक्झाममध्ये ते MCQ पॅटर्न जे आहे ते ठेवणार नाहीत असं मला वाटतं. तर यामध्ये सांगायचं फक्त एवढंच आहे की जरी रिमेडियल वापस आली तरी आपल्याला त्या रिमेडियलचा फारसा काही फायदा जो आहे तो होणार नाही असं मला वाटतं. त्यामुळे मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना FF ग्रेड लागलेला आहे किंवा जे विद्यार्थी फेल झालेले आहेत,
तर त्या विद्यार्थ्यांना वाटत असेल की त्यांनी पेपर वगैरे दिला असेल तर ते विद्यार्थी रीचेकिंगला किंवा फोटोकॉपी मागवू शकतात आणि फोटोकॉपी आल्यानंतर रीचेकिंगला लगेचच तुम्ही ॲप्लाय जे आहे ते करू शकतात। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला समोर स्क्रीनवर दिसत असेल आपला फोटोकॉपी आणि रीचेकिंगचा एक व्हिडिओ जो आहे तो आपण ऑलरेडी बनवलेला आहे। त्या ठिकाणी मी डिस्क्रिप्शन आणि आय बटनला ती लिंक दिलेली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही रीचेकिंग आणि फोटोकॉपीचा फॉर्म जो आहे तो फिल करू शकतात। आता मित्रांनो हे तर झालं रिमेडियल जे आहे त्याबद्दल मी फॅक्ट सांगितले। आता आपण बघूयात की फायनल इयरला रिमेडियल आहे लॉंग आन्सर पॅटर्न, बट त्यांची रिमेडियल एक्झाम कधी होणार। तर बघा मित्रांनो फायनल इयरचे रिझल्ट जे आहेत ते जवळ लागलेले आहेत। जर समजा मित्रांनो फर्स्ट इयर टू थर्ड इयरचे जे रिमेडियल आहे त्यांच्यावर पहिल्यांदा मला तरी असं वाटतं की युनिव्हर्सिटी जे आहे त्यांच्यावर निर्णय देईल की त्यांची रिमेडियल एक्झाम होईल का नाही होईल। त्यानंतर तुमची जी एक्झाम आहे रिमेडियलची ती नेक्स्ट मंथमध्ये जी आहे ती होऊ शकते। तर या संबंधित ऑफिशियल अपडेट काही नाही आहे मित्रांनो, ही जस्ट प्रेडिक्टेशन आहे। ऑफिशियल अपडेट आल्यावर मी त्याबद्दल जो आहे तो व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन येणार आहे। तर मित्रांनो हे तर झालं फायनल इयरचे रिमेडियल एक्झाम कधी होणार आहे। आता आपण बघूयात मित्रांनो रिमेडियल एक्झाम परत होण्यासाठी विद्यार्थ्यांनी काय केले पाहिजे। तर बघा मित्रांनो रिमेडियल एक्झाम परत होण्यासाठी तुम्ही ऑफिशियल इंस्टाग्रामच्या ग्रुपला जॉईन झाला असेल D2 युनिव्हर्सिटीच्या किंवा टेलिग्राम ग्रुप किंवा ऑफिशियल व्हॉट्सअप ग्रुपला जर का तुम्ही जॉईन झाला असाल तर त्यावर तुम्हाला जे फॉर्मॅट आलेले आहेत त्या फॉर्मॅटवर स्टुडंट्सने जे आहे ते कॉलेजला त्या कॉलेजला ॲप्लिकेशन केले पाहिजे आणि त्यावर लिहिले पाहिजे की रिमेडियल जे आहे ती रिमेडियल पुन्हा घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीने जे आहे ते रिक्वेस्ट लेटर जे आहे ते तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये जमा केले पाहिजे आणि कॉलेज थ्रू ते जे लेटर आहे ते पुढे जाणार आहे आणि विदिन तुम्हाला D2ला जे आहे ते मेलसुद्धा करणे गरजेचे आहे। म्हणजे जेवढे जास्त मेल्स जातील तेवढे जास्त जे आहे ते रिमेडियल एक्झामवर जास्त भर देऊ शकतात। बट मित्रांनो मी तुम्हाला फॅक्ट सांगितलेला आहे रिमेडियल एक्झाम जरी आली तरी काय होऊ शकतं। तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे जर का फॉर्म गेले आणि जास्त कॉलेज करून लेटर गेले तर ते रिमेडियल एक्झामवर नक्कीच विचार करतील, यावर आपण जे आहे ते प्रेडिक्ट करू शकतो। आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो तुमचे जे आहेत ते फायनल एक्झाम जे आहेत ते जवळ आलेले आहेत। तर त्यामुळे तुम्ही फायनल एक्झामची सुद्धा जी आहे तयारीला लागायचे आहे। फायनल एक्झामच्या डेट्स वगैरे जे आहे ते आपण एका व्हिडिओमध्ये प्रेडिक्टेशन केलेले आहे। तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि तुम्हाला स्क्रीनवरसुद्धा त्या व्हिडिओचा थंबनेल फ्लॅश होत असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो जो व्हिडिओ आहे तो सुद्धा बघू शकता। तर आय होप मित्रांनो तुम्हाला रिमेडियल संबंधित जी अपडेट आहे महत्त्वाची किंवा जे फॅक्ट्स आपण मांडले आहेत ते फॅक्ट्स तुम्हाला समजले असतील। अशाच प्रकारच्या D2 युनिव्हर्सिटी रिलेटेड अपडेट्ससाठी आपल्या चॅनल टेक्निकल इन्फो मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, बाजूला असलेले बेल बटन दाबा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर भेटेल। आणि या व्यतिरिक्त जर का तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। तर भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तर धन्यवाद मित्रांनो, थँक्यू सो मच।